काँग्रेस आणि शिवसेना पार्थ पवार कथित जमीन घोटाळा प्रकरणी हिवाळी अधिवेशनात आक्रमक भूमिका घेणार आहेत। मात्र शरद पवार पक्षाची भूमिका अजूनही स्पष्ट नाहीये। पार्थ पवार कथित जमीन घोटाळा प्रकरणात विरोधकांमध्ये एकी नसल्याचं त्यामुळे दिसतंय। पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणामध्ये अजित पवार यांच्यावरती आरोप झाले होते। उपमुख्यमंत्री पदाचा त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही झालेली होती आणि विरोधक आता याच मुद्द्यावरती बोट ठेवून अधिवेशन गाजवणार असं दिसतंय। मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादीने त्यांची भूमिका अजूनही स्पष्ट केली नाहीये, पण काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना मात्र आक्रमक होणार आहे। शिवाजी काळे आमचे प्रतिनिधी अपडेट देत आहेत। शिवाजी, अगदी ज्या पद्धतीने पार्थ पवार जमिनी घोटाळ्या प्रकरणी काँग्रेसची स्पष्टपणे भूमिका आपल्याला पाहायला मिळाली, त्याचबरोबर अंबादास दानवे शिवसेनेच्या इतर नेत्यांनी अजित पवार यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेताना पाहायला मिळेल। त्या पद्धतीने शरद पवार यांच्या पक्षाची भूमिका अद्यापपर्यंत स्पष्ट झालेली नाहीये। या सगळ्या संदर्भामध्ये सातत्याने देवेंद्र फडणवीस निर्णय घेतील, देवेंद्र फडणवीस राजीनामा घेतील अशी भूमिका राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नेत्यांची राहिलेली आहे। त्यांनी अद्यापर्यंत थेट अशी भूमिका कधीही घेतलेली नाही की अजित पवार यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये राजीनामा द्यावा अशी। आता यातच पार्श्वभूमीवरती उद्यापासून हिवाळी अधिवेशन नागपूर या ठिकाणी सुरू होत आहे आणि एका वरिष्ठ नेत्यांनी या संदर्भात माहिती देताना असं सांगितलं अजूनही शरद पवार यांच्या पक्षाची या संदर्भात आक्रमक भूमिका राहिलेली नाहीये, त्यामुळे ते आमच्यासोबत या सगळ्या मुद्द्यावरती सोबत असतील का यावरती त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे। त्यामुळे आगामी काळात हिवाळी अधिवेशनामध्ये शरद पवार यांच्या पक्षाची भूमिका ही अजित पवार यांच्यासोबत असेल का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित आहे। आणि त्याचबरोबर 12 डिसेंबरला शरद पवार यांचा वाढदिवस आहे, त्या दिवशी देखील अजित पवार नेहमीप्रमाणे त्यांच्या भेटीला जाणार का हाही एक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो। त्यामुळं या सगळ्या अधिवेशनामध्ये शरद पवार यांच्या पक्षाची भूमिका अजित पवार यांच्या विरोधात किंवा या कथित जमीन घोटाळ्या प्रकरणी काय असेल हे पाहणं महत्त्वाचं आहे। नक्कीच शिवाजी, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद माहितीबद्दल।